मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने सर्व प्रकारचे रोग, संकटे, दुःख दूर होऊन सुख, समृद्धी वाढते। सनातन धर्मात संक्रांत दर महिन्याला येते, पण त्यात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे। मकर संक्रांती दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केली जाते। मकर संक्रांतीच्या सणाला स्नान आणि दानधर्माचे विशेष महत्त्व आहे। मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 14 जानेवारीला हिंदू दिनदर्शिकेतील तारखेनुसार साजरा केला जातो। यावेळी मकर संक्रांतीचा सण जानेवारी 14 रोजी साजरा केला जाईल। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते। या दिवशी सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी विशेष उपाय केले जातात। मकर संक्रांतीला कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया। मकर संक्रांत हा दानधर्मासाठी उत्तम काळ मानला जातो। या दिवशी विशेष उपाय केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती मिळते। ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी 14 गायी घेऊन केशर दुधाने स्नान करा। यानंतर त्यांना गंगाजलाने शुद्ध करा। एक दिवा तुपाचा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा दिवा लक्ष्मीच्या मूर्तीसमोर लावा। लक्षात ठेवा, तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवल्यास तिळाच्या तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा। यानंतर हातात दिवा घेऊन ओम संक्रांत्याय नमः या मंत्राचा 14 वेळा जप करावा। यानंतर संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाचा दिवा आणि तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा ठेवा। हे वर्षभर सुख, समृद्धी आणि संपत्ती सुनिश्चित करेल। ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याची विशेष पूजा करावी। रोळी, माऊली, लवंग, गूळ, दूध, तूप आणि हळद एका ताटात ठेवा आणि सूर्यदेवाची पूजा करा। भांड्यात भरलेल्या पाण्यात काळे तीळ, अक्षत, लाल फुले, रोळी इत्यादी टाकून त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे। सूर्यमंत्राचा जप करताना सूर्यदेवाला नमस्कार करून सुख, समृद्धीसाठी प्रार्थना करा। मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचे दान करावे। मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वप्रथम गंगा स्नान करून किंवा कोणत्याही नदीत स्नान करून भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावे। यानंतर तीळ एखाद्या गरीब किंवा असहाय्य व्यक्तीला दान करावे। तिळाचे दान केल्याने सर्व ग्रह दोष दूर होतात। यासोबतच तांदूळ, डाळ आणि मीठ दान केल्यास वर्षभर घरात धान्याचा साठा असतो।